नमस्कार. चला जरा भविष्यात डोकावून पाहूया. 2025 मध्ये म्हणजे फक्त काही वर्षांनंतर जगावर कोणत्या बँका राज्य करतील? आज आपण एका अशाच अंदाजाबद्दल बोलणार आहोत जो जागतिक आर्थिक सत्तेचे भविष्य कसं असेल याची एक झलक तर देतोच, पण काही चकित करणाऱ्या गोष्टीही समोर आणतो. तर मग तोच महत्त्वाचा प्रश्न, भविष्यातल्या सगळ्यात पॉवरफुल बँका कोण असणार आहेत? चला, हा जो अंदाज आपल्या समोर आहे त्याच्या मदतीने या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. स्क्रीनवरचा हा आकडा बघा, $6.998 ट्रिलियन, म्हणजे जवळजवळ $7 ट्रिलियन. हा आकडा आहे जगातल्या नंबर 1 बँकेच्या अपेक्षित मार्केट कॅपच्या. म्हणजे ह्यावरूनच कल्पना येते की आपण किती प्रचंड मोठ्या आर्थिक समीकरणांबद्दल बोलतोय. ठीक आहे, मग सुरुवात करूया त्या दोन मोठ्या नावांनी जे या यादीत सगळ्यात वर आहेत. त्यांना आपण ट्रिलियन डॉलर टायटन्स म्हणू शकतो. ओके, तर इथे बघा, ही आहे दोन महाशक्तींची कहाणी. एका बाजूला आहे चीनची ICBC बँक, जिचं मार्केट कॅप आहे तब्बल $6.898 ट्रिलियन, आणि दुसऱ्या बाजूला आहे अमेरिकेचे JP मॉर्गन चेस, $4.003 ट्रिलियन वर. म्हणजे या अंदाजानुसार चीनची बँक अमेरिकेच्या बँकेपेक्षा खूपच पुढे असेल. फरक जवळजवळ $3 ट्रिलियन आहे. प्रचंड आहे हा फरक. पण ही गोष्ट फक्त पहिल्या जागेपुरती मर्यादित नाहीये. जेव्हा आपण या यादीत पुढे पाहतो तेव्हा एक मोठा आणि अगदी स्पष्ट पॅटर्न आपल्या लक्षात येतो. तो पॅटर्न म्हणजे चीनचं वर्चस्व. 2025च्या या अंदाजित यादीतल्या टॉप बँकांमध्ये तब्बल 4 बँका या फक्त चीनच्या आहेत. बघा, इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना म्हणजे ICBC, मग ॲग्रिकल्चरल बँक ऑफ चायना, चायना कन्स्ट्रक्शन बँक आणि बँक ऑफ चायना. यावरून चीनची आर्थिक ताकद किती वाढेल याचा अंदाज येतोय. आणि ही गोष्ट अजून इंटरेस्टिंग होते जेव्हा आपण हे आकडे एकत्र पाहतो. हा चार्ट बघा. या अंदाजानुसार टॉप 10 बँकांच्या एकूण मार्केट व्हॅल्यूपैकी तब्बल 67% म्हणजे 2/3 हिस्सा एकट्या चीनी बँकांचा असेल. विचार करा, उरलेल्या जगातल्या बँका फक्त 33%. हे एका मोठ्या बदलाचे संकेत आहेत. आतापर्यंत चीनचं वर्चस्व पाहिलं, पण आता ह्या डेटामधल्या एका गोंधळात टाकणाऱ्या भागाकडे वळूया. हे कोडच आहे म्हणानं. ते कोडा आहे बँक ऑफ अमेरिकाबद्दल. प्रश्न अगदी साधा आहे. एकच बँक या यादीत 4 वेगवेगळ्या वेळा का दिसते? हे जरा विचित्र वाटते, नाही का? पण यातूनच आपल्याला जागतिक बँकिंग किती गुंतागुंतीचं आहे हे कळतं. तर हे बघा, या डेटामध्ये बँक ऑफ अमेरिकाच्या 4 नोंदी आहेत. एक मुख्य बँक ऑफ अमेरिका, ज्याचं मार्केट कॅप आहे $320 अब्ज, आणि त्यानंतर आहेत बँक ऑफ अमेरिका US, बँक ऑफ अमेरिका चीन आणि बँक ऑफ अमेरिका UK. आणि या तिन्हींचं मार्केट कॅप सारखंच दाखवलंय, $172.12 अब्ज. असं का केलंय याचं स्पष्टीकरण स्रोतामध्ये नाहीये, पण हे कोड नक्कीच आहे. बरं, तर आपण चीनचं वर्चस्व पाहिलं, बँक ऑफ अमेरिकाचं कोडं पाहिलं. आता या सगळ्याला एकत्र करून संपूर्ण चित्र पाहूया, म्हणजे ही नवी आर्थिक व्यवस्था कशी दिसेल याचा अंदाज येईल. तर ही आहे 2025 साठीच्या टॉप 10 बँकांची संपूर्ण अंदाजित यादी. बघा, पहिल्या नंबरवर ICBC, दुसऱ्यावर JP मॉर्गन चेस, मग तिसऱ्या क्रमांकावर बँक ऑफ अमेरिका, आणि त्यानंतर चौथ्या, 5व्या आणि 6व्या क्रमांकावर परत चीनच्याच बँका आहेत, आणि शेवटी 8, 9 आणि 10 क्रमांकावर बँक ऑफ अमेरिकाच्या त्या 3 वेगवेगळ्या नोंदी. म्हणजे आपण जे काही आतापर्यंत बोललो ते सगळं ह्या एका यादीत स्पष्ट दिसतंय. मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष हा आहे की हा अंदाज जागतिक आर्थिक शक्तीमध्ये एका मोठ्या बदलाकडे इशारा करतोय. असं दिसतंय की आर्थिक सत्तेचं केंद्र पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत आहे. आणि हे आकडे फक्त मोठे आहेत म्हणून महत्त्वाचे नाहीत. मूळ स्रोतामध्ये म्हटल्याप्रमाणे या बँका केवळ मालमत्तेच्या बाबतीतच महत्त्वाच्या नाहीत, तर त्यांच्या बाजार भांडवलाच्या बाबतीतही महत्त्वाच्या आहेत, जे जागतिक वित्तीय प्रणालीतील त्यांचा प्रभाव दर्शवते. म्हणजे हे आकडे त्यांच्या खऱ्याखुऱ्या प्रभावाचं आणि ताकदीचं प्रतीक आहेत. आणि या सगळ्या माहितीनंतर एक शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. जेव्हा जागतिक आर्थिक ताकद अशा प्रकारे काही मोजक्या बँकांमध्ये आणि त्यातही विशेषतः एकाच देशात इतकी जास्त एकवटते, तेव्हा काय होतं? त्याचे परिणाम काय असू शकतात? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.